अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्तानाम् अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। त्रैलोक्यसम्पदालेख्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा। मी तुपनहा नुरे रे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद न माय। प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा। लक्ष्मण मने घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरी पुचा। शिवहर हरी गाडी दोनला जाईल ना पकवा दोन ला ना पांढरी दोन। हां ठीक ठीक आहे राहू शिवहर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सच्चिदानंद स्वरूप भगवान नागेश्वराच्या पवित्र चरणविंदावर अनंत अनंत साष्टांग नमस्कार करून प्राप्त समयी उपस्थित माहेश्वरगण, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, टाळकरी, पेटी मास्तर, विनेकरी, शंखनाद करणारे स्वामी मंडळ आणि सुंदर असं अखंड शिवनाम यज्ञाचं आयोजन करणारी खुरगाव नगरीची अखंड शिवनाम यज्ञ कमिटी, या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गायनाचार्य शिवभक्तपरायण पांडुरंगजी पळसकर, गायनाचार्य शिवभक्तपरायण हवगीजी पन्नासे, गायनाचार्य वेदमूर्ती शिवभक्तपरायण वीरभद्रजी स्वामी, खुरगाव नगरीतील वीरशैव भजनी मंडळ, मग त्याच्यामध्ये माता पिता बंधू आणि भगिनी, पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक सद्भक्तगण, त्यामध्ये आमचं कामठा असेल, सुगाव असेल, पिंपरण असेल, वाळकेवाडी असेल, लोण असेल, विविध गावातून या ठिकाणी सद्भक्त मंडळी आलेली आहे आणि खुरगाव ग्रामस्थ भारतीय संस्कृतीमध्ये नवविधा भक्तीच्या माध्यमातून देवाला प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे। भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाच्या सप्त पायऱ्या आणि त्या माध्यमातून प्राप्त होणारा भगवान
सांगितला गेलेला आहे. कर्माच्या अनेक वाटा आहे. किम कर्म कर्म कर्मेती कवयो अपि अत्र मोहिता. मी म्हणणारे कर्माच्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशांना सुद्धा कर्माच्या माध्यमातून देवत्वाची प्राप्ती करता येते. महिम्न स्तोत्रामध्ये सांगितलेले अथि तप्पंथानम कवच महिमा पादयसयो. त्या रसाची प्राप्ती करायची असेल तर रसोवैसह रसस्वरूप असणारा, आनंद स्वरूप असणारा, ज्ञान स्वरूप असणारा, भक्ती स्वरूप असणारा, कर्म स्वरूप असणारा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला आम्ही वीरशैव सिद्धांत म्हणतो. आणि या सिद्धांतामध्ये जीव आणि शिवाचं ऐक्य प्राप्त करण्यासाठी, किंबहुना जीवाला शिवरूप होण्यासाठी त्याच्या हृदयामधले विषय काढण्याचा मार्ग कोणता असेल असं चिंतन शिव आणि पार्वतीनं केलं. त्यावेळी त्यांच्या समोर प्रसाद आला. असं चिंतन मन्मथ माऊलींनी केलं. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर प्रसाद आला. असं चिंतन वैराग्यमूर्ती शिवसंत महाराजांनी केलं. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर काय आला? प्रसाद आला. आणि त्या प्रसादाला विशेषण कशाचं दिलेलं आहे? गुरुचं दिलेलं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी गुरुप्रसाद प्राप्त करावा, त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण काय असेल? जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी, करा विचार मनासी, करा विचार. जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी, करा विचार मनासी, करा विचार मनासी. हे जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मनासी, करा विचार मनासी, करा विचार मनासी. जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी, करा विचार मनासी, करा विचार मनासी. जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. प्रसाद म्हणजे विचार आहे. प्रसाद म्हणजे नुक्ती नव्हे. प्रसाद म्हणजे विचार आहे. आणि विचाराचा प्रसाद ज्या घरामध्ये पूजला जातो, विचाराचा प्रसाद ज्या घरामध्ये जपला जातो, विचाराचा प्रसाद ज्या घरामध्ये संवर्धित केला जातो, त्या घराला कैलास म्हणतात. आणि अशा कैलासाची प्राप्ती करण्यासाठी वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांनी या 5 चरणाच्या अभंगाची निर्मिती केलेली आहे. या अभंगाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्राप्ती आहेत. नारदांनी नारदीय भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, यम लब्ध्वा पुमान. काय सांगतात? यम लब्ध्वा पुमान. ज्याची प्राप्ती झाली, पुमान म्हणजे पुरुषाला, की काय होतो? लाभो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती. प्रसादाची प्राप्ती कशासाठी आहे? अमृताची प्राप्ती व्हावी, लाभाची प्राप्ती व्हावी आणि तृप्ती व्हावी. आपल्याला तृप्ती कशामध्ये? दुसऱ्याचा नाश करण्यामध्ये आपल्याला तृप्ती आहे. दुसऱ्याच्या धर्माचा नाश, दुसऱ्याच्या कार्ट्याचा नाश, याच्यामध्ये आपल्याला तृप्ती आहे. पण माऊलींनी सांगितली, बाबा त्याला तृप्ती म्हणत नाहीत, त्याला अज्ञान म्हणतात. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता, किंबहुना दुःखाची निवृत्ती करण्याकरता आणि परमानंदाच्या प्राप्ती करण्याकरता जे सेवन केलं जातं, जो विचार केला जातो, त्याला आम्ही गुरुप्रसाद असं म्हणतो. शिवहर म्हणून चिंतनाकडे जाण्या अगोदर माझे कुलगुरू असणारे, आशीर्वाद स्वरूप असणारे, तीर्थ स्वरूप असणारे शिवाचार्य रत्न विभूषित सांब शिवाचार्य गुरुमाऊली तथा या महाराष्ट्राला, आंध्राला, कर्नाटकाला, नवे नवे वीरशैव संप्रदायाला, संप्रदायाची ओळख, धर्माची ओळख आपल्याला आधीपासूनच आहे. जहीचा शिव तयाचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. पण संप्रदायाची ओळख ज्यांनी करून दिली असे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही नमन करून, त्याचबरोबर या 7 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवकीर्तन संपन्न केले, रात्रीचं कीर्तन अगदी सुंदर कीर्तन झालं,
वयाची 95 वर्षे ज्यांना प्राप्त झाली, 97, 2 मी कमीच सांगितले आहे की नाही, 97 वर्षे ज्यांना प्राप्त झाली, माणसाला जसं जसं वय होत जातं तसं तसं गोडी कमी होत जाते. पण अशी काय व्यक्तिमत्व समाजामध्ये आहे, जसं जसं वय वाढत जातं तसं तसं परमार्थ त्यांच्या मुखातून ओतंबूत होऊन जातं. असं कीर्तन रात्री संपन्न झालं. असे आमचे भगवंतरावजी चांबर्गेकर. आयुष्यामध्ये काही कमवा अथवा न कमवा, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षितः. धर्माचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. धर्माचं संरक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मग त्या धर्मामध्ये आपण जगत असताना अनेक प्रकारच्या बाधा येत असतात, आणि त्या बाधा अज्ञानामुळे येत असतात, आणि ते अज्ञान दूर करण्याचं काम कोण करतं? अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. ज्ञान अंजन लावण्याचं काम जे करतात त्याला आम्ही गुरुप्रसाद म्हणतो. बरोबर आहे? नाही तर आम्ही समाजामध्ये पाहतो बऱ्याच जणांच्या अशा भावना आहेत, उंच भिंतीवर किंवा उंच खुर्चीवर बसलो म्हणजे मी महान झालो अशा भावना बऱ्याच जणांच्या आहेत. पण लक्षात ठेवा, उंच भिंतीवर किंवा उंच खुर्चीवर बसल्यावर मोठं होता येत नसतं. उंच भिंतीवर कवळा बसला म्हणून काय गरुडाची उपमा द्यावी का? देता येते का मावला? देता येत नाही. उंच भिंतीवर कवळा बसला म्हणून गरुडाची उपमा देता येत नाही. गरुड होण्याकरता त्याकरता साधना लागते. गरुड होण्याकरता माणसाला चंदनासारखं झिजावं लागतं. गरुड होण्याकरता माणसाला ती दृष्टी असावी लागते. कोण मी कोठील, मी कोण आहे, मी कोठून आलो. आणि या खुर्चीवर बसताना मला 4 खुर्चीला पाय दिलेले आहेत. त्यातला पहिला पाय म्हणजे धर्म आहे, शेवटचा पाय म्हणजे मोक्ष आहे, आणि समोरचे 2 पाय म्हणजे काम आणि अर्थ आहे. काम आणि अर्थ, धर्म आणि मोक्षाला धरून चालत नसेल तर त्या कामातून पतन झाल्याशिवाय राहत नाही, त्या अर्थातून पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सिंहासनावर बसायच्या अगोदर माणसानं धर्म जाणावा. सिंहासनावर बसण्या अगोदर माणसानं आपलं कुळ जाणावं. सिंहासनावर बसण्या अगोदर माणसानं आपली संस्कृती जाणावी. उग म्हटलेलं नाहीये, शास्त्रामध्ये वर्णन आहे. संत सांगतात आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ते कुळ किती पवित्र. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी. 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 पावन जगाचे करीत असे, पावन जगाचे करीत असे. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी, पावन जगाची करीतसे. पावन करण्याचं कुळ म्हणजे वीरशैव कुळ आहे. कारण वीरशैव कुळामध्ये जन्माला येणारा ज्ञानी असतो. काय असतो? ज्ञानी असतो. ज्ञानी कुणाला म्हणतात? ज्याला त्रिपुटी सोडवता येते त्याला ज्ञानी म्हणावं. ज्याला एषणा सोडवता येते त्याला ज्ञानी म्हणावं. ज्याला बांधलेल्या गाठी सोडवता येतात त्याला ज्ञानी म्हणावं. किंबहुना ज्याला आनव माया आणि कार्मिक मलाची निवृत्ती करता येते त्याला ज्ञानी म्हणावं. ज्ञानी कुणाला म्हणावं? देह आत्मा नसून, इंद्रिय आत्मा नसून, अंतःकरण आत्मा नसून, या देहामध्ये राहणारा जो देही आहे तो आत्मा आहे. आणि त्या आत्म्याची प्राप्ती मल विक्षेप आवरण मलामुळं होत नाही. त्याची निवृत्ती होण्याचा मार्ग ज्या माध्यमातून प्राप्त होतो त्याला ज्ञान म्हणतो. आणि त्या ज्ञानाला धारण करणाऱ्याला आम्ही काय म्हणतो?
ज्ञानी म्हणतो. आणि त्या ज्ञानाला आम्ही वीरशैव असं म्हणतो. वी शब्द नोच्यते विद्या जीव शिवैक्य बोधिता तस्याम रमत्य ये शैवा स वीरशैव इति बुधाः. वीरशैव कुणाला म्हणावं? वी शब्द नोच्यते विद्या. विद्या म्हणजे या विद्यासा विमुक्त आहे, जी मुक्तीचा मार्ग दाखवते, आनंदाचा मार्ग दाखवते, वैभवाचा मार्ग दाखवते, ऐश्वर्याचा मार्ग दाखवते, श्रीचा मार्ग दाखवते. त्याला आम्ही काय म्हणतो? विद्या म्हणतो. आणि त्या विद्येला आमचे भगवत्पाद शंकराचार्य सांगतात, या विद्यासा विमुक्त आहे. मुक्तीचा मार्ग दाखवणारी विद्या, याचा वाचक शब्द कोणता आहे? तर वी आहे. वी शब्द नोच्यते विद्या. दुसरा शब्द काय आहे? र. र म्हणजे रमन्ते तत्र शैवाः. र म्हणजे त्या विद्येमध्ये स्नान करणारा, किंबहुना त्या विद्येमध्ये स्नात झालेला, किंबहुना त्या विद्येला धारण करणारा जो आहे तो वीरशैव आहे. आणि अशा वीरशैवांना मुक्तीचा मार्ग प्राप्त करायचा असेल तर गुरुप्रसाद घ्या, असं पहिल्या चरणावर. गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी, प्रसादाची थोरी, गुरुप्रसाद टाळी टाळी टाळी. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. शिवसंत लक्ष्मण महाराज आपल्याला मार्ग दाखवत आहेत. कोणता? श्रेष्ठ मार्ग दाखवत आहेत. आणि या जगामध्ये श्रेष्ठ मार्ग कोणता आहे हो? मला वाटते खुरगाव नगरीमध्ये शिवकथा संपन्न झाली. झाली का? कशासाठी संपन्न झाली? श्रेष्ठ मार्ग दाखवण्याकरता झाली. श्रेष्ठ मार्ग. कथा कशासाठी असावी? श्रेष्ठ मार्गाच्या प्राप्तीकरता. कथा कशासाठी असावी? आनंदाकरता असावी. कथा कशासाठी असावी? व्यथा घालवण्याकरता. कथा कशासाठी असावी? अज्ञानाची निवृत्ती होण्याकरता. कथा कशासाठी असावी? शिवाचं पूजन कसं करावं,
शिवाचं ध्यान कसं करावं, शिवाचा जप आणि तप कसं करावं, याकरता कथा सांगितली. कथा कशासाठी असावी? यावत जीवम सुखम जीवेद. जे कोणी प्राणी आहेत, मग ते जारज, श्वेदज, अंडज, उद्भिज, कुठल्याही योनीमध्ये जन्माला आलेला प्राणी असू दे, त्याचा उद्धार व्हावा याचा उद्देश धारून कथन केलेली जी असते तिला काय म्हणावं? कथा म्हणावं, है की नाही? आणि त्या कथेला आपण शिवकथा असं म्हणतो. अशी कथा आपण संपन्न केली आणि त्या कथेच्या माध्यमातून आपण श्रेय मार्गाकडे गेलो पाहिजे. कारण प्रेय मार्ग माणसाला बिना लगामीचा घोडा आहे. प्रेय मार्ग म्हणजे घोडा बघितलाय का तुम्ही लक्ष्मणराव? घोडा बघितला, पण तुम्ही लगामीचा घोडा बघितला असेल. पण ज्या घोड्याला लगाम नसते तो घोडा बघितला आणि त्या घोड्यावर जर तुम्ही बसलात तर रामाची भेट होईल की यमाची भेट होईल? यमाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. यमाची जरी नाही झाली तर डॉक्टरची तर निश्चित होईल. कारण आमच्यासाठी यम आणि डॉक्टर एकसारखे आहेत. उलट यम परवडतो, तो पैसा तरी घेत नाही, आहे की नाही? पण डॉक्टर काय पैसाही घेतो आणि जगलो तर जगलो, आधीच सही करून घेतात. आता बिना लगामीच्या घोड्यावरनं प्रवास करणं म्हणजे, त्याचं ऑपरेशन करणं म्हणजे काय सोपं आहे का? त्यासाठी अगोदर सही घ्यावी लागते. याचा अर्थ काय? बिना लगामीच्या घोड्यावर बसणं, लक्षात घ्या मी काय म्हणतो ते, बिना लगाम असलेल्या घोड्यावर बसणं म्हणजे प्रेय मार्गाने जाणं आहे. आणि ज्या घोड्याला लगाम आहे त्या घोड्याला काय म्हणतात? श्रेय मार्गाने जाणं आहे. आणि असा श्रेय मार्ग दाखवणारी शिवकथा असते, लक्षात घ्या. असं आत्मानुसंधान करणारी कथा म्हणजे शिवकथा असते. आणि त्या शिवकथेच्या माध्यमातून स्वरूपाची प्राप्ती करता येते आणि ते स्वरूप दाखवणारा गुरुप्रसाद आहे. शिवहर नाही तर बरेच जण आम्ही असे पाहिलेले आहेत महाराज, अक्षरम नैव जानामी, हाजी हाजी पुनः पुनः, अक्षराचा पता नाही. एखाद्याला मी विचारलं, सांगा बरं मराठी भाषेमध्ये स्वर किती असतात, सांगता येतील का? या जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत भाषा कोणती असेल तर ती मराठी भाषा आहे. मराठी भाषेला 16 स्वर दिलेले आहेत. या मराठी भाषेमध्ये व्यंजन किती आहेत आपल्याला सांगता येतील का? आम्हाला स्वराचा अभ्यास नाही, व्यंजनांचा अभ्यास नाही. हे आपलं अज्ञान आहे आणि ते अज्ञान दूर व्हावं याकरता शब्दाचा परिचय व्हावा याकरता मन्मथ माऊलींनी आधी प्रार्थना करत असताना सांगितलं, जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबलापरित गोचर निर्लेप मंगल साचार परम वंदे जे. देवा माझे हे सर्व भक्त भोळे आहेत, अज्ञानी आहेत आणि म्हणून यांचं अज्ञान नष्ट करण्याचे शब्द यांच्या हृदयामध्ये जाऊ देत. मग आपल्या जवळ अज्ञान नष्ट करणारे शब्द आहेत का हो? आता बसल्या ठिकाणी एखाद्यानं तुम्हाला चिमकुरा घेतला, तुम्ही काय त्याला शिवशरणात घालाल? सांगा ना. का गणपती काढाल? गणपती बाहेर ये बघतोच म्हणाल की? म्हणजे माणसाचं कोणत्या क्षणी काय जन्माला येईल तुम्हाला माहित आहे? एक संत नदी किनारे बसले होते, एका विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पहिली वेळ विंचवाला वाचवायला गेले, विंचवानं विंचवाचा धर्म सोडला नाही, त्यानं त्याला चावा घेतलाच. लक्षात ठेवा, विंचू बारका असो की मोठा असो, दणका दिल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? दणका देतोच तो. आणि त्या विंचवानं त्या साधूला दणका दिला. मग आता साधूनं गप बसाव की? त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही, पुन्हा हात घातला पाण्यामध्ये, विंचवाला वाचवण्याचा पुन्हा दणका बसला. तिसऱ्यांदा दणका बसला. चौथ्यांदा एक सज्जन आले आणि म्हणाले, अहो तुम्ही काय पागल झाले का? म्हणले, हे किती एवढं चावायले तुम्हाला तरी तुम्ही त्याच्या जवळ चालला म्हणले.
काय म्हणले? हे एवढं तुम्हाला चावायलंय तरी तुम्ही त्याच्या जवळ चालले म्हणले. त्या साधूने उत्तर दिलं, चावणं विंचवाचा धर्म आहे आणि वाचवणं साधूचा धर्म आहे. ही साधुता म्हणजे गुरुप्रसाद आहे. शिवहर नाहीतर बरेच जण ज्ञान प्राप्त करतात. बघा ज्ञान कोण कशासाठी वापरतं बघा. विद्या विवादाय धनम मदाय शक्तिम परेशाम परपीडनाय. विद्या विवादासाठी जो वापरतो, विद्या धर्मामध्ये भेद करण्यासाठी जो वापरतो, विद्या माणसामध्ये भेद करण्यासाठी जो वापरतो, विद्या जातीमध्ये भेद करण्यासाठी जो वापरतो, विद्या कुळामध्ये भेद करण्यासाठी वापरतो, त्याला काय म्हणतात? विद्या विवादाय धनम मदाय. मला सांगा, सप्त्याला पट्टी द्यायची म्हणली तर हात बांधतो, आणि गावामध्ये रेड्याच्या कुस्ती असतील तर अगोदर 51,000 रुपये देतो. याला काय म्हणायचं? धनम मदाय. धन धर्मासाठी नाही, पण धन अधर्मासाठी वापरत असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो? अज्ञानी म्हणतो. विद्या विवादाय धनम मदाय शक्तिम परेशाम परपीडनाय. बलशाही आहे, ताकद आहे, म्हणून ती ताकद काय गरिबावर दाखवावी? ती ताकद देशाच्या रक्षणाकरता दाखवावी, ती ताकद धर्माच्या रक्षणासाठी दाखवावी, ती ताकद राष्ट्राच्या रक्षणासाठी दाखवावी. पण ती ताकद शेताच्या शेजारी धुरावाला त्याला दाखवली तर त्याला काय म्हणतो आम्ही? अज्ञानी म्हणतो, पामर म्हणतो, दुरित म्हणतो. आणि अशा दुरित अज्ञानाचं अज्ञान आणि तिमिराचा अंधार नष्ट करणारी ज्योत म्हणजे गुरुप्रसाद आहे. शिवहर आणि असा गुरुप्रसाद प्राप्त झाला तर ज्ञान कशासाठी वापरतो? विद्या कशासाठी वापरतो? ज्ञान देण्यासाठी. धन कशासाठी वापरतो? दानासाठी. आणि शक्ती काय वापरतो? रक्षण करण्यासाठी वापरतो. ही बुद्धी आपल्याला प्रसादातून प्राप्त होते. शिवहर आता सांगितलं की बाबा मान्य आहे आम्हाला, पण असे गुरु आम्हाला भेटणार कुठं? मग गुरुचं लक्षण शास्त्राने आपल्याला सांगितलंय. तुमच्या भाषेमध्ये गुरु कुणाला म्हणता तुम्ही? गुरगुरण्याला. जो गुरगुर तो त्याला गुरु म्हणावं का? नाही, ते एकदम अल्प लक्षण केलंय. गुरु शब्दाचा अर्थ आहे महान, अनो अनियान, महतो महियान. म्हणजे अणुपेक्षा सूक्ष्म असणाऱ्या तत्वाचा परिचय करून देणारं तत्व म्हणजे गुरु आहे. आणि महान म्हणजे सूर्याही पेक्षा महान असणाऱ्या तत्वाचा परिचय करून देणारं तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. लक्षात ठेवा, असं सांगितलं जातं गुरुतत्व आणि शिवतत्व समान आहेत, यामध्ये भेद नाही. एवढंच नव्हे, या आकाशामध्ये दिवसाला प्रकाश देणारा सूर्य आणि रात्रीला प्रकाश देणारा चंद्र, त्या चंद्राला आणि त्या सूर्याला सुद्धा प्रकाश देणारं तत्व म्हणजे शिवतत्व आहे. लक्षात ठेवा. न तत भासयते सूर्यो न शशांको न पावकः. काय सांगितलं? सूर्याची स्वतःची ताकद नाहीये, सूर्याला स्वतःचा प्रकाश नाही, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. आपल्याजवळ एक दिवा आला तर गावभर फिरतोय आहे की नाही? एक दिवा आला तर आपण गावभर फिरतो. पण एवढा मोठा विश्वाला प्रकाश देणारा सूर्य, त्याला सुद्धा अहंकार नाही महाराज, कारण त्यांना गुरु भेटलेले आहेत. आणि ते गुरु कसे आहेत? तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची सर्व धर्माचा सहाय्यक, तोची सर्व तीर्थाचा नायक, तया गुरुशी नमो आता. गुरु कसा असावा? काय सांगितलं? सखा तो जीवलग जीवीचा. गुरु कसा असावा? सखा तो जीवलग जीवीचा, तयाने परशिव केला जीवाचा. परशिव करता यायला पाहिजे, आणि आपला परशिव होत नाही, कारण
तो परशिव हृदयामध्ये येण्याकरता बाधा कशाची आहे? विषयाची बाधा. विषय विषयाचा परिपाडू, गोड विषय कडू लागू, कडू विषय तू गोडू जीवा लागी. आपल्याला जे गोड लागायला पाहिजे ते कडू लागतं आणि ते कडू पण ऐकलं की आपण टाळ्या वाजवतो. किती मोठा धोका आहे बघा ह्यो. त्याला कारण काय आहे? त्यात कारण दोष आपला नाहीये महाराज. त्याला दोष काय आहे? आपल्या सर्वांना काय झालेलं आहे माहितीये का? संसाराच्या सापानं चावलेलं आहे. कुठल्या सापानं चावलेलं आहे? संसाराच्या सापानं. बाकीचे साप चावले तर विष उतरता येतं, पण संसाराच्या सापानं चावल्यावर विष उतरणं इतकं सोपं नाही. ते विष उतरण्यासाठी 184 शोधिता शोधिता महाला शोधिता शोधिता महालाभ हाता लाभलाशे. हा लाभ आपल्याला मिळालेला आहे महाराज. आणि हा लाभ पाहून जर ते विष उतरवता आलं नाही तर आईचा अपमान आहे महाराज, वडिलांचा अपमान आहे. ज्या देवानं आपल्याला या धर्तीवर पाठवलं त्या देवाचा अपमान आहे. त्या देवाला वाटेल त्या देवाची तुम्ही प्रार्थना आईच्या गर्भामध्ये असताना अशी करत होता, सो अहम सो अहम सो अहम. देवा तू आणि मी वेगळा नाही, याचं बीज मेला या धर्तीवर पेरायचं आहे. काय म्हणतोय तो? तू आणि मी वेगळा नाही, सो अहम. याचं बीज मला या धर्तीवर पेरायचं आहे, त्यासाठी मला जन्म दे. देव कृपाळू आहे, दयाळू आहे, भोळा आहे. आणि म्हणून देवानं कृपा केली. जा म्हणले तू माझं काम करण्यासाठी तुला मी पाठवतो. आणि जसा आपला जन्म होतो आणि मायेचा वारा लागतो त्यावेळी आपण देवाला म्हणतो को अहम को अहम को अहम. तू कोण आणि मी कोण आहे की नाही? कीर्तन सपेपर्यंत आपलं गुरु शिष्याचं नातं आहे. कीर्तन सपल्यावर काय? कीर्तनाला येण्यासाठी 100 फोन असतात महाराज. आणि कीर्तनावरनं तो महाराज मठात पोचला, त्याच्या घरी पोचला, याच्यासाठी कोणाचा फोन आहे का? नाही महाराज. हे आपल्या गावात नाही, सगळीकडे असंच आहे. याला काय म्हणायचं? संसाराच्याच सापाचा चावा. मला सांगायचं आहे, कुठल्याही साधूकडे पाहत असताना, संताकडे पाहत असताना, धर्माकडे पाहत असताना व्यापक दृष्टिकोन आपला असावा. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, जात न पूचिये साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहनी दो म्यान. काय सांगितलं? मोल कशाचं करावं, किंमत कशाची करावी. बाजारात आजी वस्तू आणायला गेली आणि तिला मडकं घ्यायचं होतं. एका ठिकाणी मडकं होतं आणि त्याच्याच बाजूला ती मडकं ज्यापासून बनवलं जातं ती माती होती. मडक्याची किंमत दुकानदारानं सांगितली 25 रुपये आणि मातीची किंमत म्हणली फुकट घेऊन जा म्हणले. मग सांगा, मातीची किंमत आहे की मडक्याची किंमत आहे? हा, खुरगावमध्ये मातीची किंमत आहे की मडक्याची किंमत आहे? मडकं बनवण्यासाठी कला लागते, मडकं बनवण्यासाठी ज्ञान लागतं, मडकं बनवण्यासाठी चाक लागतं, मडकं बनवण्यासाठी गाढव लागतं, मडकं बनवण्यासाठी पाणी लागतं. आणि या सामग्री फुकट येतात का? त्यासाठी मनगटात आणि बुद्धीत विवेक लागतो, मनगटात शक्ती लागते. आणि ती शक्ती देणारा, तो विवेक देणारा कोण आहे? सद्गुरू आहे. म्हणून त्यांचा प्रसाद घ्यायचा आहे. शिवहर अव सद्गुरूंची संगती किती महान आहे पहा. इतकं सुंदर उदाहरण आहे.
एका सज्जनाला महाराज तहान लागली आणि म्हणून तो कुंभाराच्या घरी गेला आणि एक मडकं मागितलं. मग त्या कुंभारानं चांगलं असणारं योग्य असणारं मडकं त्यांच्या हातात देणार तितक्यात तो सज्जन म्हणाला, मला हे मडकं नको, मला ते मडकं पाहिजे. म्हणला काय म्हणला? मग ते मडकं पाहिजे म्हटल्यावर कुंभारानं सांगितलं ते मडकं छिद्र पडलेलं आहे, घेऊन जाऊ नका म्हणले. हे मडकं चांगलं आहे, यातून तुम्ही तृप्त व्हाल म्हणले. नाही म्हणले, मला तेच पाहिजे. मग शेवटी देऊन टाकलं कुंभारानं मडकं. कसलं? छिद्र असलेलं मडकं दिलं. आणि मग ते मडकं घेतलं हातामध्ये, मस्तपैकी नदी किनारी गेला, त्याच्यामध्ये पाणी भरलं, त्या मडक्याला एक दोर बांधला आणि ते मडकं शिवलिंगावर नेऊन बांधलं. कुठं बांधलं? जो कुंभार छिद्र पडलेलं मडकं देत असताना म्हणलं हे मडकं चांगलं नाही, ह्याला फुकट कोण घेऊन जाईना. कुंभाराच्या सानिध्यात होतं तोपर्यंत मडक्याला किंमत काय होती? ह्याला फुकट घेत नाहीत, ह्याला छिद्र पडले ह्याच्याकडे कोणी बघत नाहीत. पण तेच मडकं सज्जनाच्या हातात गेल्यावर कुठं जाऊन बसलो? देह तोच आहे, त्याला बसवायचं कुठं हे कळण्यासाठी गुरुप्रसाद आहे. शिवहर पण हे आम्हाला कळत नाही. त्याला कारण काय आहे तर त्याला सांगतात का, त्याला कारण आहे आनवमल. आनवमल म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो पहा. आनवमल कशाला म्हणतात? आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार वाढला किंबहुना अहंकाराचा वारा वाढला की तिथं जे निर्माण होतं त्याला आनवमल म्हणतात. ज्या ठिकाणी अभिमान वाढतो, अभिमान वाढला की माणूस मै बडा मै बडा मै बडा असं म्हणत जातो. असा अहंकार असा अभिमान एकदा धरणी मातेला झाला महाराज. आणि ती धरणी माता म्हणू लागली मै बडी मै बडी मै बडी. तिला सांगितलं नागरायनी तू काहे की बडी, तू तो मेरे माथे पे पडी म्हणले. काय म्हणले? तू काहे की बडी, तू तो मेरे माथे पे पडी. मग नागराजांना अहंकार आला, अभिमान आला आणि नागराजे म्हणू लागले नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ते नागराज म्हणू लागले मग आता मीच मोठा, कारण माझ्या माथ्यावर कोण आहे? पृथ्वी आहे म्हणून मी मोठा. मग तेवढ्यात त्याला उत्तर मिळालं तू काहे का बडा. ते नागराज म्हणू लागला मै बडा मै बडा मै बडा. त्याला उत्तर मिळालं तू काहे का बडा, तू तो शंकरजी के गले में पडा म्हणले. काय सांगितलं? तू शंकराच्या गळ्यात पडलायस, तू मोठा नाहीस. हे ऐकलं कुणी? शंकरानं. मग शंकर म्हणाले मै बडा मै बडा मै बडा, मी मोठा आहे. तेवढ्यात त्याला दुसरी शक्तीनं सांगितलं तू काहे का बडा, तेरा तो आत्मलिंग आणि कैलास रावणने उखाडा म्हणले. तुझं आत्मलिंग नेलं म्हणले रावणानं, तुमचा कैलास पूर्ण नष्ट केला कुणी? रावणानं. मग तुम्ही मोठे नाहीत, मोठा कोण आहे? रावण आहे. हे कुणी ऐकलं आता? असे आहेत का इथं कोण? अहंकार हा दुस्तर त्याचा पडो द्या, पण त्याचा विसर पडतच नाही. आहे की नाही? मग रावण म्हणाले मै बडा मै बडा मै बडा. रावणाला सांगितलं तू काहे का बडा, तू तो रामजी के एक बाण से उडा म्हणले. काय म्हणाले? तू तो रामाच्या एका बाणानं उडालास, तू कशाचा मोठा आहे म्हणले. मग रामाला वाटलं मै बडा. मग रामाला सुद्धा सांगितलं तू काहे का बडा, तू तो हनुमान जी के हृदय में जाके पडा. काय सांगितलं? तू तर हनुमंताच्या हृदयामध्ये विराजित आहेस. आणि हनुमंतानं छाती फाडली होती की नाही? याचा अर्थ असा आहे का छाती फाडणाराच भक्त आहे? हनुमान सगळ्यात मोठा आहे. मग काय सांगितलं पहा. मग या जगामध्ये मोठं कोण आहे? तुलसीदासांनी आपल्याला सांगितलं भगवान से भक्त न बडे.
कह गये संत सुजान. देवाही पेक्षा सर्वात मोठे कोण असतील तर ते भक्त आहेत. आणि भक्त आम्ही कुणाला म्हणतो? जे कीर्तन करतात, प्रवचन करतात, सप्ताह करतात, शिवपाठ करतात, अन्नदान देतात, सभा मंडप झाडतात, नागेश्वराची पूजा करतात, शिवरात्री उत्सव करतात, सोमवार उत्सव करतात, प्रदोष, शिवरात्र, सोमवार उद्यापन किंवा उपवास करतात. त्यांना आम्ही काय म्हणतो? भक्त म्हणतो. आणि अशा भक्तांच्या हृदयामध्ये भगवान शंकर म्हणतात, पार्वती मी राहतो. मद भक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. मी कुठं राहतो? न पर्वते न मंदिरे. मी पर्वतामध्ये, मंदिरामध्ये, मातीमध्ये, पाषाणामध्ये राहत नाही. मी राहतो कुठं? जिथं अशी उद्यापन, जिथं असं शिव नाद होतो, शिवब्रह्मनाद होतो, नामचिंतन होतं, प्रसाद होतो, त्या ठिकाणी मी राहतो. भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, हो भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, हो भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, हो भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ, धुंडाळी तो नीळा, धुंडाळी तो नीळा, धुंडाळी तो नीळा, भक्तासाठी भूमंडळ, धुंडाळी तो भक्तासाठी टाळी, टाळी. भक्तासाठी भूमंडळ, हो भक्तासाठी भूमंडळ, हो भक्तासाठी भूमंडळ, भक्तासाठी भूमंडळ. देव काय आहे? देव तारी त्याला कोण मारी. देवानं जर विचार केला तर तो आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादाचं रक्षण केलं. हा अहो, उपमन्यू माहिती आहे का तुम्हाला? उपमन्यू कोण होता? उपमन्यू अत्यंत दरिद्र कुळामध्ये जन्माला आलेलं, अत्यंत गरीब कुळामध्ये जन्माला आलेला उपमन्यू. त्याच्या आईला दूध पाजण्या इतपत ताकद आणि सामर्थ्य नव्हतं असा उपमन्यू. आणि त्याला भूक लागली की त्याची आई पाण्यामध्ये पीठ टाकून त्याला दूध प्यायला द्यायची. काय द्यायची? पाण्यामध्ये पीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि दूध म्हणून त्याला प्यायला द्यायचे. असं दूध त्यानं किती दिवस पिलं? 12 वर्ष पिलं महाराज, एक तप. आणि एक वेळ हुशार होता, विद्वान होता, तो राज दरबारामध्ये जाण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये आला. मग आता राजाच्या दरबारामध्ये गेल्यावर दूध कुठलं प्यायला देतात? पिठाचं की ओरिजिनल? हा, म्हणून माणसानं जन्माला कुठे यावं? राजाचा दरबार म्हणजे ही भारतभूमी आहे. काय आहे? राजाचा दरबार म्हणजे ही भारतभूमी आहे. या भारतभूमीमध्ये जन्माला येणाऱ्यांचं भाग्य, इथं ओरिजिनल दूध मिळतं. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटते, तो उपमन्यू राज दरबारामध्ये गेला आणि त्याला दूध मिळालं आणि त्याने दूध पिलं आणि राजाला म्हणला, हे डुप्लिकेट आहे म्हणले. अनेक वर्ष पिठाचं दूध पिणाऱ्याला ओरिजिनल दूध समोर आल्यावर काय वाटणार? हा, काय वाटते? डुप्लिकेटच वाटते की नाही? तसं आपल्याही जीवनामध्ये कधी कधी होतं. म्हणून सावध राहा. सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, आत्मा काय, अनात्मा काय, देव काय, परमात्मा काय, जीवात्मा काय, परमात्मा काय,
नित्य काय अनित्य काय हे आपल्याला कळालं पाहिजे. आता तरी भाषा बदल, आता तरी भाषा बदल, आता तरी भाषा बदल, आता तरी भाषा बदल. कोण मी हा करा शोध, कोण मी हा करा शोध, आता तरी भाषा बदल, आता तरी भाषा बदल, आता तरी भाषा बदल. आता तरी वा सावध. बघा एक राजा होता, भोज राजा. तो सावध झाला नाही, त्याच्यामुळे आयुष्यभर फक्त पत्नीवरच प्रेम केलं, धर्मावर प्रेमच केलं नाही. आणि असा राजा जंगलामध्ये गेला फिरायला. कांता पुत्र वित्त दिसत असे साच, परिथे मिथ्या. पण ते मिथ्या. असा राजा पत्नीवर प्रेम करणारा कुठे गेला? जंगलामध्ये गेला महाराज. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर काय झालं पहा, त्या ठिकाणी एका साधूची भेट झाली. आणि साधूची भेट झाल्यावर साधूला राजावर दया आली आणि राजाला आशीर्वाद दिला. आणि हे फळ घे म्हणले, अजरामर होणारं फळ आहे. काय सांगितलं? अजरामर होणारं फळ आहे. राजानं फळ घेतलं आणि विचार केला, हे फळ मी खाल्लं तर मी तरुण होईन, मी अजरामर होईल. पण माझी रात्रंदिन सेवा करणारी पत्नी ती जर अजरामर झाली तर माझी सेवा करेल. म्हणून ते फळ तिनं कुणाला दिलं? का सावध व्हावं त्यासाठी सांगतोय. ते फळ कुणाला दिलं? पत्नीला दिलं. पण पत्नीचं प्रेम राजावर नव्हतं, तिचं प्रेम मंत्र्यावर होतं. तिनं ते फळ मंत्र्याला दिलं आणि सांगितलं, हे फळ खा म्हणले, अजरामर होणार आहेस. मंत्री म्हणला, ठीक आहे राणी साहेब. राणी निघून गेली आणि मंत्र्याने विचार केला, राणीनं जरी मला फळ दिलं पण माझं प्रेम राणीवर नाही, माझं प्रेम कुणावर आहे? भांडी धुणाऱ्या बाईवर. त्यांना फळ कुणाला दिलं? ते त्या भांडी धुणाऱ्या बाईला दिलं. आणि भांडी धुणाऱ्या बाईने विचारलं, हे फळ कशासाठी आहे महाराज? मंत्री महोदय सांगितलं, हे फळ खाल्लं की म्हातारपणच येत नाही म्हणले, केसच काळी होत नाहीत म्हणले. पण तिनं विचार केला, बरोबर आहे, यानं म्हातारपण येत नाही, पण आयुष्यभर हे फळ खाऊन भांडीत धुवायची का म्हणले. त्याच्यामुळे हे फळ आपण खायचं नाही म्हणले, हे फळ कोणी खाल्लं पाहिजे? राजानं खाल्लं पाहिजे. आणि म्हणून ते फळ कुठे गेलं? राजानं. आणि जसं फळ राजाच्या हातामध्ये गेलं तेव्हा त्यानं लिहिलं, कांता पुत्र वित्त दिसत असे साच, परिथे मिथ्या जानपे. अरे हे सत्य वाटतं पण ते सत्य नाही. मग सत्य काय आहे? तर तो गुरुचा प्रसाद आहे. आणि तो प्राप्त झाला की षडरिपूचा नाश होतो. अभंगाचं दुसरं चरण. प्रसाद घेताचे स्वामीचा, 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 घेताचे स्वामीचा, घेताचे स्वामीचा. नाश होय
प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपूचा. षडरिपू नष्ट होणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्या राजाला षडरिपू नष्ट करण्यासाठी एक दृष्टांत मिळाला. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. काय म्हणतो राजा? याम चिंतयामी मयी सा सततम विरक्ता. मी जिला सदैव आसनी भोजनी गमनी क्षयनी प्रत्येक क्षणाला जिची आठवण करतो ती मात्र दुसऱ्यावर प्रेम करते. अशा पत्नीचा, अशा राजभवनाचा, अशा धनाचा, अशा पदाचा, अशा प्रतिष्ठेचा धिक्कार असो. आणि म्हणून राजा कुठं जातो? जंगलामध्ये जातो आणि शृंगार शतक नावाचं पुस्तक लिहितो. त्याच्यामध्ये वैराग्य शतक, ज्ञान शतक आणि शृंगार शतक अशा पद्धतीचे 3 वर्ग 100 श्लोकाचे अत्यंत सुंदर पद्धतीनं लिहिले. कशामुळं? धोका भेटल्यामुळं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये महाराज धोका भेटला पाहिजे. ठेच लागल्याशिवाय माणूस आई म्हणतच नाही. आणि म्हणून माणसाला धोका सावध होण्यासाठी असतो. पण त्या ठिकाणी सावध झालो नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग पुन्हा जाणं येणं वाढणार आहे. आणि ते जाणं येणं थांबवायचं असेल तर माऊली सांगतात प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्युपजायते. प्रसाद घ्या, तुम्ही प्रसाद घ्या. आणि म्हणून प्रसाद घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलोय. प्रसाद कुणाचा आहे? नागेश्वराचा आहे. नागेश्वर कुणाला म्हणतात? आपण नागेश्वराची नित्य शाश्वत सेवा करतोय. मी नित्य पाहिलं गावातील सर्व तरुण मंडळी, वृद्ध मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आबाल बालक मंडळी सकाळी उठल्या नागेश्वरावर कुणी दुधाचा अभिषेक करते, कुणी पाण्याचा अभिषेक करते, कुणी बेल समर्पित करते, कुणी फूल समर्पित करते, कुणी पुष्पहार समर्पित करते, कुणी नैवेद्य दाखवते, कुणी प्रार्थना करते, कुणी टाळ वाजवते, कुणी टाळी वाजवते, कुणी नमस्कार करते. वेगवेगळे प्रकारचे उपचार आज आपण नागेश्वराला करतो. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? नागेश्वर आमचं सर्वस्व आहे. काय आहे? नागेश्वर आमचं सर्वस्व आहे. बरोबर आहे. आपण सर्वस्व कुणाला म्हणता? ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे तिने सांगा. आपण सर्वस्व कुणाला मानतो? आपल्या पतीला. बरोबर आहे की नाही? आपल्या पतीला आपण सर्वस्व मानतो. आणि म्हणून त्यानं सणाला नथनी दिली तर आपण गावभर सांगतो. ही कुणी आणली तर? माझ्या पतीने आणली म्हणून सांगतो की नाही. पण हे सांगत कधी फिरलं का गावात? पतीनं आणलेली नथनी सांगण्यासाठी गावभर फिरली. पण ती नथनी घालण्यासाठी नाक ज्यानं दिलं त्याचं नाव घ्या म्हणून गावात फिरली का कधी? हा, त्याचं नाव घ्या म्हणून हळदी कुंकू लावायला गेली का कधी? हे जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्यासाठी गुरुप्रसाद घ्यावा. शिवार तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहा. रावणाची एक इच्छा होती. रावणाची इच्छा काय होती? समुद्राचं पाणी गोड करीन. काय इच्छा होती? समुद्राचं पाणी गोड करीन ही रावणाची इच्छा होती. स्वर्गाला शिडी बनवीन ही रावणाची इच्छा होती. सोन्यामध्ये सुगंध आणीन ही रावणाची इच्छा होती. पूर्ण झाली नाही महाराज. फक्त मी आणि तूपणामुळं अभंगाचं 3रं चरण. मी तुपान आहानो रे ओ मी तुपान ओ मी तुपान आहानो रे ओ मी तुपान आहानो रे मी तुपान आहानो रे सही गई रे मी तुपान आहानो रे सही गई रे ओ मी तुपान आहानो रे ओ मी तुपान आहानो रे ओ मी तुम्हाला हानवलं तुका सई गई रे तुम्हाला
सुखाक्षय घेई रे. मी तू पण हानुरे रे सुख अक्षयी घेई रे. सुखत्वाची प्राप्ती करायची असेल तर मी आणि तू गेलं पाहिजे. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण, हे द्वैत आहे. मी आणि तू म्हणजे काय आहे, द्वैत आहे. आणि द्वैत म्हणजे दुःख आहे आणि दुःख म्हणजे यातना आहेत. आणि यातना माणसाला खरं दिसू देत नाहीत. लक्षात आलं का? यातना. आणि म्हणून आपल्या यातना निघून जाव्यात याकरता मितूपणा घालवावा. आणि तो मितूपणा घालवण्याकरता शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात की आपण गुरुप्रसाद घ्या. शिवहर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महीतले. ज्या ज्यावेळी धर्महानी होते, ज्या ज्यावेळी समाजावर संकट येतात, त्या त्यावेळी आपल्याच समाजामध्ये आपल्याच समाजाचं नेतृत्व करणारं श्री शिवा संघटना यांचे संस्थापक असणारे श्री प्राध्यापक मनोहर धोंडे सरजी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बरोबर आहे. एक समाजाला जर नेतृत्व नसेल तर समाजाचं कर्तृत्व मातीमध्ये निघून जातं. लक्षात ठेवा. समाज सोन्यासारखा व्हावा याकरता समाजाला नेतृत्वाची आवश्यकता आहे. आणि नेतृत्व ज्ञानाशिवाय, भक्तीशिवाय आणि कर्माशिवाय प्राप्त होत नाही. आणि ते ज्ञान, ते कर्म आणि ती भक्ती ज्या तत्वामध्ये दिसते त्या संघटनेला शिवा संघटना असं म्हणावं. शिवहर आणि म्हणून हा धर्म मूर्तीमधल्या देवाची पूजा करतो यामध्ये नवल नाहीये, मातीमधल्या देवाची पूजा करतो यामध्ये नवल नाही, पण हा धर्म विचारामधल्या देवाचीही पूजा करतो हे मात्र नवल आहे. शिवहर आणि म्हणून माऊली आपल्याला सांगते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जगामध्ये परस्परामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर सांगतात, समता, बंधुता आणि न्याय हे समाजाला एकीकरण करण्याची 3 सूत्र आहेत. ही सूत्र आपण अंगीकार केली पाहिजेत आणि ही सूत्र अंगीकार केली तर संघटन तयार होतं. शास्त्रामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे, धर्माचा विजय प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? संगे शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघटन असल्याशिवाय आपलं बळ दिसत नाही, संघटन असल्याशिवाय आपलं सामर्थ्य दिसत नाही, संघटन असल्याशिवाय आपलं काम होत नाही. आणि मग संघटित असलो पाहिजे. आणि मग संघटित होण्याकरता जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. दिसणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा बंधू आहे, हा माझा भाव आहे, हा माझा शिवभक्त आहे. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये आपण रुजू केली पाहिजे, तर परस्परामधले मतभेद निघून जातील. आणि मग महात्मा बसवेश्वर म्हणाले, हा कोण, हा कोण, हा कोण, हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा हा भाव जन्माला येईल. आणि हा भाव संघटन शक्तीला मजबूत करतो. शिवहर यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. हा यज्ञ एका व्यक्तीनं होणार आहे का हो? हा यज्ञ संपन्न करण्यासाठी सर्वांना थोडं 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 सहकार्य करावं लागेल. त्यावेळी हा यज्ञ संपन्न झाला. आणि म्हणून संघटन अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा,
आजच्या काळामध्ये धर्मामध्ये वाद लावणं अत्यंत सोपं आहे, पण तो वाद मिटवणं अत्यंत कठीण आहे. आपण आपलं इज्जत राखण्यासाठी आपल्या देहावर आपण काय परिधान करतो? वस्त्र परिधान करतो. वस्त्र आपल्या इज्जतीचं रक्षण करतं, लक्षात ठेवा. आणि ते वस्त्र तंतूपासून तयार होतं, तंतू. आणि ते तंतू काही आडवे असतात आणि काही उभे असतात. आता उभ्या तंतूंनी विचार केला, आडव्या तंतूंना मदत करायची नाही. आणि आडव्या तंतूंनी विचार केला की उभ्या तंतूंना मदत करायची नाही, तर वस्त्र तयार होईल का हो? आणि जर वस्त्र तयार झालं नाही तर इज्जत राखली जाईल का? म्हणून धर्म हे वस्त्र आहे. आणि ते वस्त्र तयार कशापासून होतं? उभ्या आणि आडव्या तंतूंनी. आणि म्हणून त्या तंतूंनी वाद करण्यात आयुष्यातला वेळ गमावू नका, तर एकत्रित या आणि संघटित होऊन आपण जर भगवंताचं, समाजाचं आणि देशाचं संरक्षण केलं तर भारत सोने की चिडिया होण्याकरता वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी अशा नेतृत्वाची गरज असते. शिवहर वीरशैव धर्म अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार या तत्वांनी भरलेला धर्म आहे. या धर्मामध्ये गुरुलिंग जंगम, या धर्मामध्ये भस्म, रुद्राक्ष, मंत्र ही जी अष्टावरण आहेत यांना अनन्यसाधारण महत्व आहे. या धर्मामध्ये सांगितलं, महान होण्याकरता काही करू नका, फक्त पंच आचारांना धारण करा. कोणकोणते आचार आहेत? शिवाचार, लिंगाचार, सदाचार, वृत्त्याचार आणि शिवाचार. ही 5 प्रकारची आचार प्रणाली आहे, ती आपण धारण केली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये अंतःकरण पवित्र होतं. महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी सांगतात, सदाचारवे स्वर्गा हा, अनाचारवे नरका हा. सदाचार म्हणजे स्वर्ग आहे, अनाचार म्हणजे नरक आहे. आणि म्हणून नरकाच्या बाजूने उभा राहू नका, स्वर्गाच्या बाजूने उभा राहा. स्वर्गाच्या बाजूने उभा राहाल तर रावणाची इच्छा पूर्ण होईल. रावणाची इच्छा होती की नाही, स्वर्गाला शिडी करीन, का झाली नाही? अनाचार वाढवला होता, सीतेला पळवून आणलं ना. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनाचार नष्ट व्हावा, सदाचार संपन्न व्हावा, कारण ती देवाची इच्छा आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये भगवत्पाद रेणुकाचार्य अगस्त्य मुनींना सांगतात, मला सर्वात जास्त काय आवडतं? त्यावेळी ते सांगतात, सदाचार प्रिय शंभू सदाचार न पूज्यते. सदाचार प्रिय शंभू सदाचारे न पूज्यते. मला सदाचार आवडतो आणि म्हणून सदाचार युक्त जे भक्त असतात ते मला आवडतात. आणि म्हणून माऊली म्हणाले, वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचा भडीमार, हो हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. आता सदाचार म्हणजे काय? सत्य. आणि सत्य म्हणजे धर्म आहे. धर्म आपल्याला काय सांगतो? सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायात न प्रमादितव्यम. आपण सत्य बोललो पाहिजे, धर्मानं वागलो पाहिजे आणि स्वाध्याय करत असताना आळस बाळगला नाही पाहिजे. स्वाध्याय विद्यार्थ्यांसाठी आहे. स्वाध्याय कुठल्या वयात करावा हे सुद्धा धर्म शिकवतो. काय झालं, अशी कीर्तन पाहून एका वय झालेल्या 75 वर्ष प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये आलं, अण्णा की आता मी सुद्धा कीर्तन केलं पाहिजे. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्याला एखाद्यानं सांगितलं, जा म्हणले आधी भाषेचं व्याकरण शिकावं लागेल. काय सांगितलं? भाषेचं व्याकरण शिकावं लागेल. मग आता व्याकरण कुठं शिकवतात? जा म्हणले काशीला. गेला काशीला, तिथं एक साधू भेटले आणि म्हणले मला व्याकरण शिकायचं आहे. त्यांनी सांगितलं, आजचा पाठ घे म्हणले, डुक्रिंग करणे नावाचा धातू पाठ कर म्हणले. ते घाटावर डुक्रिंग करणे डुक्रिंग करणे डुक्रिंग करणे पाठ करत बसलं. ते पाहिलं एका अधिकारी पुरुषानं आणि तो म्हणला, हे काय वय आहे का धातू पाठ करायचं? हे वय नाही धातू पाठ करायचं. आणि मग त्याच्यावर त्याने एक पुस्तक लिहिलं, अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे चरपट पंजरिका. काय नाव आहे? चरपट पंजरिका. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून
त्या धातू पाठ करणाऱ्या व्यक्तीला पाहून काय लिहितात पहा. बालक स्तावत क्रीडासक्त, तरुणी स्तावत तरुणी रक्त, वृद्ध स्तावत चिंतामग्न, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमथे प्राप्ते सन्निहिते नहीं नहीं रक्षती डुक्रिंग करणे, नहीं नहीं रक्षती डुक्रिंग करणे. आता काय सांगितलं, तुझा काळ जवळ आलेला आहे आणि डुक्रिंग करणे नावाचा धातू तुला वाचवणार नाही, तर कोण वाचवणार आहे? शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, गौरांशीचा फेरा चुके, गौरांशीचा फेरा शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, चौऱ्याऐंशीचा फेरा चुके येणे, चौऱ्याऐंशीचा फेरा चुके येणे, चौऱ्याऐंशीचा फेरा चुके येणे, चौऱ्याऐंशीचा फेरा चुके येणे. शिवपाठ करा, शिवपाठ बोला शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे. संतांनी सांगितलं वयाच्या 75 नंतर आपण काय केलं पाहिजे? शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे. आपण शिवपाठ केला, त्यामुळं आपण धन्य झालो, आपली नगरी धन्य झाली. या नगरीतले कण आणि कण शिवमय झालेले आहेत, कारण या ठिकाणी आपण संत शिरोमणी मन्मथ स्वामीकृत परमरहस्याचं पारायण केलं, शिवदास माऊलींचा शिवपाठ केला, भजन सप्तरत्न गाथ्याचं पारायण केलं, शिवकीर्तनकारांची कीर्तन श्रवण केली, गायक वादकांचं टाळकर यांचं भजन आपण श्रवण केलं. यामुळं आपले काय झाले? कान पवित्र झाले, कान पवित्र झाले. आणि कान पवित्र होणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच जणांचे कान पवित्र होत नाहीत, त्याच्यामुळे आपत्ती आहे. काय आपत्ती आहे? एक मी नेहमी दृष्टांत सांगतो. एक आजी नातवासाठी बाहुली आणायला बाजारात गेली आणि आजोबा त्या माऊलींना दुकानदाराला विचारलं, बाहुली चांगली दे. दुकानदारानं म्हणले इथं 3 प्रकारच्या बाहुली आहेत म्हणले. एका बाहुलीची किंमत 5, दुसऱ्या बाहुलीची किंमत 10 आणि तिसऱ्या बाहुलीची किंमत 15 आहे म्हणले. तुम्हाला कुठल्या वर्गातली पाहिजे ती घेऊन जा म्हणले. आजी हुशार होती, नेमकंच मुलानं डोळ्याचं ऑपरेशन करून आणलं होतं. तिनं त्या बाहुल्या पाहिल्या, तिनं विचारलं, रूप एकसारखं आहे तिन्ही बाहुलींचं, जाडी एकसारखी आहे तिन्ही बाहुलींची, उंची एकसारखी आहे तिन्ही बाहुलींची, डोळे एकसारखे आहेत तिन्ही बाहुलींची, मग किंमत का भिन्न? दुकानदारांना म्हणाले, मी कुणाची बायको आहे माहिती आहे का म्हणली? खुरगावकरांची आहे म्हणली सून. सामान्य माणसाची नाही म्हणले, इथं दुधाचा पैसा लय आहे म्हणले. आणि आता तर रोड गेलाय म्हणले, आता प्लॉटिंग मध्ये जमीन आली म्हणले, त्याच्यामुळं खरं बोल म्हणले. असं म्हणल्या ते दुकानदार जागं झालं आणि ते म्हणले, आजी मी खरंच बोलतोय, तुम्हाला पटत नसेल तर 2 मिनिटं थांबा म्हणले. त्याने 1 ग्लासभर पाणी आणलं, 5 रुपयाच्या बाहुलीच्या कानात पाणी टाकलं महाराज, कानातून बाहेर निघालं. म्हणून आजीची किंमत 5 रुपये आहे. 10 रुपयाच्या बाहुलीच्या कानात पाणी टाकलं, तोंडातून बाहेर आलं, म्हणून आजीची किंमत 10 रुपये आहे. आणि 15 रुपयाच्या बाहुलीच्या कानामध्ये पाणी टाकलं, ते पोटामध्ये म्हणजे हृदयामध्ये गेलं, म्हणून हिची किंमत 15 रुपये आहे. अखंड शिवनामय यज्ञ कशासाठी आहे? 15 रुपयाची किंमत प्राप्त करण्याकरता. आणि 15 रुपयाची किंमत प्राप्त करणं म्हणजे हवेला घर बांधणं आहे. शिवहर आनंदाला आम्ही ब्रह्मानंद म्हणतो. अभंगाचा 4था सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय,
ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय. सुख ब्रह्मानंद होणे. ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी माणसानं 5 प्रकारचे यज्ञ करावेत. किती प्रकारचे? 5 प्रकारचे यज्ञ करावेत. यज्ञ सांगितला देव यज्ञ, यज्ञ सांगितला भूत यज्ञ, यज्ञ सांगितला नृप यज्ञ, यज्ञ सांगितला कोणता? सेवा नावाचा यज्ञ. असे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. हे यज्ञ काय करतात? माणसाच्या शरीराला, माणसाच्या इंद्रियांना, माणसाच्या अंतःकरणाला आणि माणसाच्या बुद्धीला पवित्र करतात. कारण शरीर पवित्र करायचं आहे म्हणून संतांनी यज्ञ सांगितला. कलियुगा माझी भजन हे सार हृदय शंकर साठवावा. हा यज्ञ आहे. आता तुम्ही सांगा, आता कीर्तन संपल्यानंतर ना तुम्ही प्रसादाला बसणार आहे, तुम्ही जेवणार आहे की यज्ञ करणार आहे? उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. एवढंच नव्हे तर शास्त्रामध्ये सांगितलेले अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः. मी तुमच्या पोटामध्ये वैश्वानर नावाच्या देवाच्या रूपानं विराजित आहे आणि म्हणून तुम्ही पोटासाठी खात नाही, त्या देवाला ती आहुती देता. आणि म्हणून उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे यज्ञ कर्म आहे. देवाला तृप्त करण्यासाठी यज्ञ करावा लागतो, शिवाला तृप्त करण्यासाठी यज्ञ करावा लागतो, लिंग धारण करण्यासाठी यज्ञ करावा लागतो. किंबहुना अनेक प्रकारचे जे पंचयज्ञ सांगितलेले आहेत, हे यज्ञ माणसाला पवित्र बनवतात, माणसाला दिव्य दृष्टी देतात, माणसाला महान दृष्टी देतात. आणि म्हणून माऊलींनी सांगितले ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम. ब्रह्मानंद प्राप्त करायचा आहे तर काय करा म्हणून सांगितलं? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम. ज्ञानाची मूर्ती शोधावी लागावी लागेल. पण काय करायचं? आपण रावणाच्या मूर्तीची पूजा करू लागलो आहे की नाही? काय झालं? मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असतो, एका व्यक्तीनं कीर्तन संपल्यावर 2 मित्र घरात प्रवेश करू लागले आणि जाता जाता महाराज त्याला एक मूर्ती दिसली. मूर्ती ती देवाची मूर्ती होती आणि पण ती पार्थिवाची मूर्ती होती. आणि त्यानं सांगितलं 7 दिवस आपल्या गावामध्ये यज्ञ झाला, शिवकथा झाली, शिवकीर्तन झाली, पारायण झाली आणि मला त्याचं फळ मिळालं. घरी जाता जाता मला देवाची मूर्ती मिळाली. म्हणून त्यानं ती मूर्ती उचलली, धुतली, घरामध्ये नेऊन ठेवायची असा विचार करून हातामध्ये घेतली आणि चालू लागली. 2 मित्र होते. म्हटलं माझं भाग्य चांगलं आहे, आज मला मूर्ती भेटली देवाची. काही क्षण समोर गेले आणि दुसरी मूर्ती भेटली महाराज. ती होती रावणाची. आणि नुसती रावणाची नव्हती, ती सोन्याची होती. मग आता मला सांगा, रावण अहंकारी आहे, रावण दुराचारी आहे म्हणून रावणाची पूजा करू नये, रावणाचा फोटो सुद्धा बघू नये असं आपल्याला सगळं शास्त्र सांगतं. पण जी मूर्ती होती ती सोन्याची. आता सोडल तिथंच का घेऊन जाईल सांगा बरं मला? दगडाची असती तर सोडली असती, पण होती कशाची? सोन्याची होती. म्हणजे सोनं म्हणजे मोह आहे, मोह, लोभ आहे, क्रोध आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये काम पूर्ण झाला की जन्माला येतो त्याचं नाव आहे लोभ. आणि काम अपूर्ण राहिला की जन्माला येतो त्याचं नाव आहे क्रोध. क्रोध जन्माला कधी येतो? काम अपूर्ण राहिला की. आणि लोभ जन्माला कधी येतो? काम पूर्ण झाला की. म्हणून मनामध्ये कामच जन्माला येऊ नये याकरता आम्हाला दर्शन कुणाचं व्हायला पाहिजे? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. म्हणून आम्हाला ज्ञानाचं दर्शन व्हावं आणि ते ज्ञान देणारा सिद्धांत शिखामणी ग्रंथ आहे. ते ज्ञान देणारा परमरहस्य ग्रंथ आहे. ते ज्ञान देणारे सप्तरत्न गाते आहेत. ते ज्ञान देणारे वचन साहित्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं आहे. आणि अशांच्या सानिध्यात, अशांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर तो ब्रह्मानंद आपल्याला प्राप्त होतो. आणि हाच ब्रह्मानंद आपल्याला मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त करता येतो. आपलं महद भाग्य आहे की आपण या वीरशैव कुळामध्ये जन्माला आलो
आणि या वीरशैव धर्माचं नेतृत्व करणारं शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर या ठिकाणी आलेले आहेत. बघा, यांच्या परिवारावर एक दुःख कोसळलं. यांच्या सौभाग्यवती पत्नी वैशालीताई या शिवस्वरूप झाल्या, यांना शिव आज्ञा झाली. नेमकंच राजकारणातून बाहेर आले होते आणि एवढी मोठी संकट, एवढं मोठं दुःख या परिवारावर कोसळलं. अखंड महाराष्ट्रानं त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि या दुःखामध्ये त्यांना साथ दिली, त्यांना सांत्वना दिली आणि त्यांच्या सोबत उभं राहिले. खरोखर आज आपल्या धर्माचं काहीतरी वैशिष्ट्य चांगलं आहे. मी नेहमी सांगत असतो, नाण्याला दोन बाजू असल्या तर ते नाणं दुकानामध्ये चालतं. एका बाजूची किंमत आहे धर्म आणि एका बाजूची किंमत आहे राजनीती. धर्माची नेतृत्व करणारे गुरु आहेत आणि राजनीतीचं नेतृत्व करणारे प्राध्यापक धोंडे सर आहेत, लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही नेतृत्व जेव्हा एका ठिकाणी येतं तेव्हा ते नाणं कुठं जरी फेकलं तर त्याची किंमत तीच राहते. हा, लक्षात ठेवा, त्याच्या किमतीमध्ये बदल होत नाही. मला सांगा, 500 रुपयाची नोट 5 वर्षापूर्वीची सापडली, ती चुरगळलेली असली तरी जमते, पण तिची किंमत किमी होत नाही. आणि म्हणून धर्माची किंमत वाढवणारं तत्व म्हणजे धोंडे सर आहे. शिवहर. तसंच या गावावर सदैव ज्यांचं लक्ष आहे, जे व्यवसायामध्ये अग्रगण्य आहेत, असे आमचे सुमितजी मोरगे यांचं सदैव लक्ष या नगरीवर असतं, या नगरीतल्या तरुणावर असतं. या नगरीतल्या तरुणांनी देवधर्म केला पाहिजे, कर्तव्य धर्म केला पाहिजे, मातृपितृ सेवा केली पाहिजे, आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी सदैव ज्यांचं मार्गदर्शन या नगरीला असतं, या असे श्री सुमितजी मोरगे यांना सुद्धा नागेश्वराचा गुरुमाऊलींचा मंगल आशीर्वाद आहे. या कार्यक्रमामध्ये या मंदिराचा शृंगार, या मंदिराचं वैभव वाढावं म्हणून या उत्तर विधानसभाचे आमदार असणारे आमचे बालाजीराव कल्याणकर यांनी जवळजवळ साहेब 2 कोटीचा निधी देऊन या मंदिराचा विकास केलेला आहे. आणि म्हणून बालाजीराव कल्याणकर साहेबांना सुद्धा गुरुमाऊलींचा नागेश्वराचा मंगल आशीर्वाद आहे. नेता म्हणजे नेतृत्व करणारा, नेता म्हणजे सोबत नेणारा नेता. आणि त्यांनी सांगितल्या या नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होण्याकरता एवढी सुंदर मदत केली. त्यांना सुद्धा गुरुमाऊलींचा मंगल आशीर्वाद आहे. सर्वात महत्त्वाचं, या 7 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्या अन्नदान करणाऱ्या भक्तांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी हा मंडप साफ केला, पंक्तीला जेवायला वाढलं, नागेश्वराचा अभिषेक केला, अशांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी काहीच केलं नाही, फक्त जेवायला चुकले नाहीत, अशांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. कारण ते सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे आहेत. लक्षात आलं का? ते सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कारण एककाचं दशक होण्यासाठी द्वैत असावं लागतं, दशकाचं शतक होण्यासाठी द्वैत असावं लागतं, शतकाचं 1000 होण्यासाठी द्वैत असावं लागतं. आणि द्वैताशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. म्हणून तुम्ही पट्टी जरी नाही दिली पण जेवायला तरी या, असा आमचा नमस्कार आहे. शिवहर. कारण द्वैत मावळले, जेव्हा द्वैत मावळतं ना तेव्हा खरा कोण खोटा कोण हे काही शिल्लक राहत नाही. फक्त हा माझा आहे आणि मी त्याचा आहे, हाच भाव शिल्लक राहतो. आणि या भावाला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि म्हणून या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीकरता हा अखंड शिवनाम यज्ञ आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मी गावामध्ये प्रवेश केला त्यावेळी 3 चोपदार होते. एकानंतर अशी चेअरमन आहेत आमचे सर, अशी दाढी लावलेली आहे, वय वर्ष 74 आहे, पण 24 वर्षाचा तरुण बांधव दिसत आहे. तरुणा भाग्यवंत हा. मला सांगा, 75 वर्षामध्ये 3 तास एका ठिकाणी असं उभा राहणं म्हणजे काय जोक आहे का? सोपं नाही महाराज, खूप अवघड आहे. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय की आज आपल्या खुरगाव नगरीची दिशा बदललेली आहे. आज आपल्या खुरगाव नगरीमध्ये
धर्माचं चैतन्य, विज्ञानाचं चैतन्य आणि कर्माचं चैतन्य नांदायला येत आहे. आणि हे चैतन्य टिकवण्याकरता सदैव नागेश्वराची सेवा, आई वडिलांची सेवा, ज्येष्ठांची सेवा आपण केली पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदैव वाढत गेलो पाहिजे. का तर मोठ्यांची सावली आपल्याला पाहिजे. जयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ. आपल्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ म्हणजे आई वडिलांची छाया असली पाहिजे. आणि म्हणून खुरगाव हे नगर आई वडिलांची सेवा करणारं, खुरगाव हे नगर साधू संतांची सेवा करणारं, खुरगाव हे नगर संघटात्मक असणारं, खुरगाव हे नगर विचारवंताचं अशी ख्याती येणाऱ्या काळामध्ये निश्चितच नांदेडमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. अशा दिशेनं तुम्ही वाटचाल करत आहात, अशा दिशेनं तुम्ही वाटचाल करत आहात. आणि म्हणून आपण कुणाचा अपमान करू नये, आपण कुणाचा अपमान करू नये. असं सांगितलेलं आहे, फूल बनकर जी न सके तो काटे बनकर मत जीना. आपल्याला फूल बनून जगता येत नाही ना, फूल नका बनू, पण कुणाच्या जीवनातला काटा मात्र होऊ नका. ही शिकवण आमचा धर्म आम्हाला देतो, ही शिकवण आमचे गुरु आम्हाला देतात, ही शिकवण आमचे लिंग तत्व आम्हाला म्हणतात. आणि म्हणून लिंगाला कुणी धोंडा म्हणू नये. लिंग म्हणे धोंडा धोंडा किडे पडो त्याच्या तोंडा. पण लिंगाला धोंडा म्हणायचं नाही. लिंग काय आहे? लिंग आमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. लिंग ब्रह्म सनातन आहे. आणि असं तत्व ज्यावेळी आपल्याला प्राप्त होतं त्यावेळी आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे असा आनंद आज आपल्या खुरगाव नगरीमध्ये संपन्न झालेला आहे. आणि म्हणून सुंदर अशी साऊंड सिस्टम सेवा आहे, त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. 2 तास कधी संपले कळालं नाही. परिणाम माझा नाही, माईकचा आहे. काही वेळेला माणसं परिणाम झाला की स्वतःवर घेतात, पण नाही, परिणाम माईकचा आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. या गायक मंडळींनी सुंदर अशी चाल दिली, त्याबद्दल गायक मंडळींना सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे ओमकार देशमुख दोनवाडेकर आहेत, मृदंगाचार्य, त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा. जे अपंग आहेत, जे वयानं त्यांना मंदिरापर्यंत चालता येत नाही, जे कामानिमित्तानं कर्तव्यानिमित्तानं नांदेडसारख्या शहरामध्ये राहायला गेलेले आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा कार्यक्रम पोहोचला पाहिजे याकरता SPN चॅनलनं ते काम केलेलं आहे. ह्या चॅनलचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करा. घर बसल्या कार्यक्रम दाखवले, पण घरात बसून कार्यक्रम बघता येईल, पण जेवायला येणार नाही बरं. जेवायला मात्र मंदिराच्या सानिध्यातच यावं लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण दोन्ही गोष्टी प्राप्त होतात देवाच्या सानिध्यामध्ये आल्यावर. आणि असं सानिध्य सदैव आपल्याला लाभू दे. पुनश्च एकदा या पवित्र प्रसंगी श्री प्राध्यापक मनोहर धोंडे सर, अनिलजी माळगे तथा त्यांचे पूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. त्यांनासुद्धा शुभेच्छा आहेत, त्यांना मंगल आशीर्वाद आहेत. संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीच्या धर्म उत्थान कार्य त्या संघटनेच्या माध्यमातून सरांनी केलेलं आहे. असंच कार्य सदैव आपल्या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून घडावं असा नागेश्वर भगवंताचा, गुरुमाऊलींचा, या ठिकाणी बसलेल्या तमाम शिवभक्तांचा आशीर्वाद तथा साथ तुमच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीच्या भावना या प्रसंगी व्यक्त करतो. आणि या धर्माचं आमच्या बारसगाव नगरीचे भूमिपुत्र असणारे शिवराजजी कोदरे तथा त्यांच्या सौ सुद्धा या ठिकाणी आहेत. भजनाच्या माध्यमातून लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची अत्यंत सेवा करणारी ह्या 2 मूर्ती आहेत. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांची सेवा करणारे ह्या 2 मूर्ती आहेत. अशी ज्ञानानं भक्तीनं वयोवृद्ध झालेली माणसं आणि यांचं दर्शन ज्या वेळेला होतं त्यावेळी खरोखर असं वाटतं, साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधवः. अहो, शीतलता चंदनामध्ये नाही, चंदनामध्ये शीतलता असती तर चंदनाला जाळल्यावर भाजायला नको पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही?
शीतलता जर चंद्रामध्ये असती तर अमावस्याला त्यानं गायब व्हायला नाही पाहिजे होतं. शीतलता कशामध्ये आहे? साधूंच्या विचारामध्ये. आणि म्हणून म्हणतात गाऊ ते अभंग ज्याशी नाही भंग. अशा पद्धतीच्या अभंग आपल्या धर्माला आपल्या संतांनी दिलेले आहेत. अशा सर्व संतांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊया आणि माझी झालेली सेवा सद्गुरू सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी तथा नागेश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो.